नमस्कार मित्रांनो, जयंत समोरचे का आता मॅडचं खरं सत्य उघडकीस येणार, तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. पण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा. तर तुम्ही पाहिलंच असेल की आता जयंतने चक्क त्या मॅडला शोधण्यासाठी आपल्या जानूची शोकसभा ठेवलेली असते त्याच्या घरामध्ये, आणि त्याच्यामुळेच मात्र सगळे काही कॉलेजचे मित्रमैत्रिणी आलेले असतात जानूच्या. आणि त्यावेळेस मात्र जयंतने सगळ्यांना सांगितलेलं असतं की एका पेपर आणि एका कागदावरती जानूबद्दलच्या तुमचे जे काही आठवणी आहेत त्या सगळ्या काही लिहा, कारण की जयंतला सापडवायचं असतं ते हँडरायटिंग मॅच झालं पाहिजे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की आपल्या विश्वाने जयंतच्या घरामध्ये जाऊन एक पत्र लिहिलेलं असतं आणि त्याला जाब विचारलेला असतो की तू आत्तापर्यंत जानूसोबत काय काय केलं हे सगळं मला आत्ताच्या आत्ता सांग. कारण की हे सगळं आता जयंतला त्याने जाब विचारलेला असतो, त्याच्यामुळे जयंतला एवढा राग आलेला असतो की तो मॅड आहे कोण. कारण की जयंतला वाटत असतं की जानूच्या आयुष्यामध्ये दुसरं तिसरं कोणी नव्हतं. पण ह्या मॅडबाबत कळल्याच्या नंतर आता जयंतला देखील चांगलाच धक्का बसलेला असतो. त्याच्यामुळे जयंत आता मॅडला शोधत असतो आणि तुम्ही पुढे बघसालच की आता ज्यावेळेस मात्र त्या शोकसभेमधून सगळे निघून चाललेले असतात आणि विश्वा देखील त्या ठिकाणी येतो आणि तो देखील एक पत्र लिहितो. आणि त्यावेळेस मात्र आता सगळेजण तो पत्र जमा करतो. आणि त्यावेळेस मात्र तुम्हाला पुढे कळलेच की आता त्या ठिकाणी मात्र एक मुलगी चक्क आपल्या विश्वाला मॅड म्हणून आवाज देते. आणि तो आवाज ऐकल्याच्या नंतर जयंतच्या देखील लक्षात येतं की इथे मॅड कोणीतरी आहे. आणि त्यावेळेस मात्र विश्वा देखील तिथून लगेच निघून जातो, कारण की जयंतला समजतच नाही तो मॅड आहे का नाही आहे. पण त्यावेळेस मात्र आता विश्वा निघून गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जयंत ते सगळे काही पत्र वाचत असतो आणि म्हणतो की कोणती ना कोणती हँडरायटिंग आता मॅच होईल. आणि त्यावेळेस मात्र जयंतला सापडते ती हँडरायटिंग मॅच झालेली, आणि ती हँडरायटिंग असते विश्वाची. तर आता जयंतसमोर पुढे हेच सत्य भयानक उघडकीस येणार की विश्वास खरा मॅड होता, आणि विश्वाची आणि इथं जानूचं काय प्रेम प्रकरण होतं का नाही हे शोधण्यासाठी आता जयंत पाठीमागे लागणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, ह्या जयंतला आपला विश्वास सापडेल का हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि पुढच्या अशा संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.